गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्याच्या नवीन डेली व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि डेली व्लॉगमधला आपला 56वा दिवस आहे. तर जो पण नवीन आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपण डेली व्लॉगमध्ये आपण दिवसभरात किती ऑर्डर मारतो, किती कमवतो वगैरे, म्हणजे काय काय मुवमेंट होतात, काय काय करतो, ते सगळं आपल्या या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर लेट्स सी. जो पण नवीन आहे फटाफट चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला 3000 सबस्क्राईबचं टार्गेट आहे. तर जो पण नवीन आहे प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता आपल्याला पहिली ऑर्डर लागलेली आहे जयसुधाची. ती घेऊन जायची काय आयडिया नाही, म्हणजे ॲड्रेस वगैरे बघितला नाही. तर त्यांना डायरेक्ट पहिला ऑर्डर घेणार, त्यानंतर ॲड्रेस बघणार. अँड पूर्ण ब्लॉग बघा, मजा येणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये किती ऑर्डर मारणार आहे, काय मारणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, ते सगळं बघायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये. तर पूर्ण ब्लॉग बघा. आपल्याला आजच्या दिवसातली पहिली ऑर्डर घेतली आहे जयसुधामधून. आणि ही गाईज आपल्याला ऑर्डर द्यायची आहे सावित्रीबाई आर्केड, म्हणजे ते सुभद्रा सातारा मार्केटच्या इथे ही बिल्डिंग आहे. तर जाऊया फटाफट ऑर्डर देऊया. आणि पहिलीच ऑर्डर आपल्या पहिल्या माळा द्यायच्या म्हणून काय टेन्शन नाही. तर पहिलीच ऑर्डर असते माझी 5-5, 4-4 माळाची. बट ती ऑर्डर पहिल्या माळाची जाऊया फटाफट देऊया ऑर्डर. तर चला गाईज, फायनली आपल्या एक ऑर्डर कंप्लीट झाली आणि दुसऱ्या ऑर्डरची वाट बघत होतो. त्या ऑर्डरला आय थिंक 15 मिनटं झाली ती ऑर्डरची वाट बघून. तर लेट्स फायनली आपल्याला दुसरी ऑर्डर लागली. ती पण दुसरी ऑर्डर लागली परत जयसुधाची. म्हणजे सकाळी जेवढ्या नाश्त्याच्या ऑर्डर असतात ना, फुल एकदम जयसुधा ऑन फायर असतो. तर आपल्याला दुसरी ऑर्डर लागली आहे. अँड तिचा पण ॲड्रेस अजून बघितला नाही. डायरेक्ट आता जाणार जयसुधाला. काय ही बघा, सेकंड ऑर्डर पिकअप केली आहे. हां, आणि ह्या ऑर्डरचा ॲड्रेस आहे ना मार्केट टॉवरच्या इथे आहे. तर रेट्स म्हणजे जेवढं पण मी ऑर्डर ॲक्सेप्ट करतो ना, कधीच ॲड्रेस बघत नाही. डायरेक्ट हॉटेलला जातो, ऑर्डर घेतो, नंतर मग ऑर्डरचे ॲड्रेस बघतो कुठे द्यायचे आहे कुठे नाही. तरी आता आपल्याला मात्रे टॉवरच्या इथे द्यायचे आहे. तिथे जाऊन कॉल करायचं का मला भरपूर आतमध्ये ही ऑर्डर द्यायची. तशी जाऊया इथे दुसरी ऑर्डर द्यायला आपण. बघू आजच्या दिवसात किती ऑर्डर होतात रोजच्या प्रमाणे. चला गाईज, आपल्याला आता तिसरी ऑर्डर लागलेली आहे फायनली. ती पण ऑर्डर आय थिंक 10 ते 15 मिनटानंतरच भेटली आहे. कारण की आज ऑर्डर स्लो आहेत का काय माहिती नाही, बट सकाळी असतात फास्ट ऑर्डर. पण आता ती द्यायची आपल्याला श्रेया ब्रेकफास्टमधून आणि ती द्यायची आपल्याला केशव रेसिडेन्सीमध्ये. जाऊ फटाफट केशव रेसिडेन्सी, सॉरी श्रेया ब्रेकफास्टच्या इथे. अँड बघा, आज मेन म्हणजे गाडीत पेट्रोल पण भरायचं आहे. जर खायडीची ऑर्डर आली तर बेस्ट आहे, नाहीतर विदाऊट ऑर्डर घेऊन जावं लागेल गाडी आपल्याला. बघावं लागेल गाडीमध्ये किती पेट्रोल आहे, तसं मग वेट करायला लागेल. तर जाऊ पहिला आधी ऑर्डर देऊ, त्यानंतर मग पेट्रोलचा विचार करू. ओके, चला गाईज, ही बघा आपली आजच्या दिवसातली तिसरी ऑर्डर श्रेया ब्रेकफास्ट. आता ही ऑर्डर द्यायची आपल्याला केशव हाईट्समध्ये. मगाशी बोललो रेसिडेन्सी, बट ही ऑर्डर द्यायची आपल्याला केशव हाईट्समध्ये. तर जाऊया फटाफट तिसरी ऑर्डर कंप्लीट करूया. तर चला गाईज, फायनली आपल्याला चौथी ऑर्डर लागलेली आहे. आणि आय थिंक 25 मिनटं झालेत इथं बसून आणि ऑर्डर आपल्याला लागली. 2 ऑर्डर आलेल्या आहेत, तर दोन्ही ऑर्डर गेल्या आहेत. आणि तिसरी ऑर्डर लागली आपल्याला. टोटल आपली चौथी ऑर्डर आहे. ही जयश हॉटेलमधून घ्यायची आहे. आणि आता जर आय थिंक जयश हॉटेल ओपन झालं असेल, त्यासाठी आपण जाऊ पहिला पेट्रोल भरू अँड मग जयश हॉटेलला जाणार आहे. तर ही चौथी ऑर्डर लागली आहे गाईज फायनली, भरपूर टायमिंग नंतर. जाऊया, त्याला फटाफट पेट्रोल भरू, स्टार्ट एकदम जाऊ मस्तपैकी आणि लगेच जाऊ. आणि आपण जयश हॉटेलला लगेच जाणार, म्हणजे पेट्रोल भरून नंतर मग डायरेक्ट जयश हॉटेलला जाणार आहे. तर याची पूर्ण बघत ब्लॉग. तर चला गाईज, फायनली तिथून आता मी 200चा पेट्रोल भरला आहे. दिवस आय थिंक मी 9:50ला निघालेलो. अँड आता इथे खाडीला बरोबर 8 मिनटं झाली. 8 मिनटात खाडीला पोहोचलो. टर्निंगवरून पेट्रोल पंपवर येतं. आणि आता 200चा पेट्रोल भरला आहे. आणि आजचा दिवस फुल एकदम ऑर्डर मारायचा आहे आपल्याला. तर याची जाऊ पहिला आता जयश हॉटेलमध्ये. ऑर्डर झाली असेल तर याची ऑर्डर पिकअप करू आणि मग लगेच डिलिव्हर करायला जाऊ. ॲड्रेस पण नाही बघितला आहे मी. कधी कधी बघतो ॲड्रेस, कधी कधी नाही बघत. तर जाऊन आता डायरेक्ट आपल्याला ऑर्डर घ्यायची आहे, नंतर मग ॲड्रेस बघायला. गाईज, आता आय थिंक 10:30 वाजले आहेत. आणि आपले 8 वाजल्यापासून 10:30पर्यंत 4 ऑर्डर झाले आहेत. ऑर्डरची वाट बघत बसलो इथे, किती वाजता येईल ऑर्डर काय. तर आता जाणं डायरेक्ट, आता ऑर्डर तर नाही येते. जाऊ देसी बाबच्या इथं, कोण रायडर आले. जर ओपन झालं असेल तर जाऊन तर आतमध्ये चिल मारू, मोबाईल चार्जिंगला लावू, मस्त एक गाणी ऐकू. तर जाता आता देसी बाब जवळ आणि मग तिकडे जाऊन ऑर्डरची वाट बघतो. जर जाता जर ऑर्डर आली आणि भेटली तर बेस्ट, नाही तर मग डायरेक्ट तिकडे जाऊनच ऑर्डर ॲक्सेप्ट करायची. चला गाईज, फायनली आपल्याला 5वी ऑर्डर भेटलेली आहे. जसं मग अशी बोललो तसं तिथं वेट करत होतो ऑर्डरचा, बट ऑर्डर नाही भेटली. आणि आलो इथे देसी बाबला. तर बघतो तर हा होता. इथे पण आय थिंक 8 ऑर्डर झाल्यात. काल 2 ऑर्डर मारलेल्या. आणि आता मी चाललोय माझी 5वी ऑर्डर यायला मॉन्जिनिस शॉपला. आणि ती ऑर्डर द्यायची आहे, आणि ती ऑर्डर द्यायची आपल्या मयुरे साईडला. आणि याच्याकडे ऑर्डर आहे दिवा मार्टला. चला जाऊया आता डायरेक्ट मॉन्जिनिसला. ही बघा आपली 5वी ऑर्डर मॉन्जिनिस केक शॉप. अँड ह्याच्याकडे पण एक ऑर्डर याने डिकीमध्ये ठेवली आहे.
ही द्यायची मला मयूर एटाईज आणि याची ऑर्डर द्यायची याला गणेश प्लाझा गावदेवी प्लाझामध्ये. त्यानंतर चाय पियाची ना पहिला ऑर्डर देऊनंतर चाय पिऊया. हां तर पहिला मी ऑर्डर देणार त्यानंतर चाय पियाला येणार आहे. हे बघा आता आम्ही ऑर्डर द्यायला चाललोय त्यानंतर मग याच्या अगोदर ते आम्ही चहा पिणार आहोत. अच्छा तू गाडी नीट चालव भाऊ आधी न टोकशील. ओ ब्रिजचं काम पण झालंय. चालू आहे म्हणजे वर्ष सरकारी काम 12 महिने काम अशा प्रोसेसचं काम चालू आहे. यस यस यस. तुम्हाला काय सांगतो तर चला गाईस आपल्या 6 ऑर्डर कंप्लीट झाल्या. 6वी आपली ऑर्डर घेतली होती जे-सुधामधून सुमित प्लाझामध्ये द्यायची होती आणि 7वी ऑर्डर आता घेतली आहे एशियन हॉटेलमधून जायचं आपल्याला साब्यात. तरी आपली 7वी ऑर्डर आहे आणि 11:15 वाजलेत आता. आज ऑर्डर पण स्लो आहे. शुक्रवारच्या हिशोबाने ऑर्डर पाहिजे तसं नाही तर बघू आता ऑर्डरची सुरुवात झालेली आहे. किती ऑर्डर होतं आजच्या दिवसात आणि आता जाऊया आता एशियन हॉटेलला. नंतर ती ऑर्डर घेऊन आपल्याला साब्यात द्यायची आहे. हे बघा ऑर्डर आपली 7वी ऑर्डर एशियन हॉटेलमधून घ्यायची होती. पिझ्झा ठेवूया इकडे, पनीर चिल्ली ठेवूया इकडे आणि आपल्याला जायचं साब्यात. तर साब्यामध्ये कुठे जायचं माहिती का? स्मशानभूमी रोडला जायचं आहे. स्टेशनवरून गेलं तर जाम ट्रॅफिक पण भेटेल आणि लेट पण होईल. रोड फिरून जावं लागेल. त्यासाठी आपण या रोडने जाऊया. इथून शॉर्टकट आहे वैभव ढाब्याच्या इथून आतमध्ये. त्याची जाऊ फटाफट ऑर्डर कंप्लीट करू. गाईज ही बघा आपली सुजाता हॉटेलची 8वी ऑर्डर आहे आणि हा बघा आपला रोहित. आज आपल्याला चाय पाजतो सुजाता हॉटेलमध्ये स्पेशल चाय पाजतो भावाच्या आज झाल्यात 10 ऑर्डर झाल्यात त्यामुळे मला चाय पाजून ठीक आहे भावा. कधीतरी भरपूर दिवसानंतर भावाने चाय पाजली आहे. चाय तर चाय पण बेस्ट आहे. तर ही ऑर्डर घेऊन मला द्यायची आहे खार्डीला. ही हालत बेकार होणार आहे. केसांमध्ये माती बिती डोळ्या बिळ्यामध्ये अति जाम होणार. तशी जाऊ फटाफट. चाय पण आली आपली फुल मस्तपैकी रोहित शेठ. चला गाईज आता वाजलेत 1. सकाळी 8 वाजल्यापासून आता 1 वाजले. आम्ही टोटल 8 ऑर्डर मारल्यात आणि आता 2 ऑर्डर भेटल्यात मला. पण एकाच हॉटेलमधून घ्यायचे जत्री हॉटेलमधून आणि कुठे आणायची ते ॲड्रेस नाही बघितला मी. आता जाऊन ॲड्रेस बघेल त्यानंतर मग ती ऑर्डर द्यायला जाईल. जसे त्याला जाऊया आपण जत्री हॉटेलला. हा बघा हे जर रिएक्शन बघितला काय समजणार नाही. विचारायची ऑर्डर लेट आहे. हा सगळ्यांचा काय बोलत नाही जातो जत्री हॉटेलला. तर चला गाईज फायनली आपल्या आजच्या दिवसातले टोटल 21 ऑर्डर झाल्यात आणि पहिला पेट्रोल भरायला आलो. आणि आता आमचा प्लॅन झाला म्हणजे काहीच प्लॅन नसतो कारण की काल पोपट आपल्या ओमकारनी बोललेला की केस कापायला जायचं आहे. तो आता फिरून आला कुठे येईल भावा केरळला फिरून आला वगैरे एकदम फुल एन्जॉय केला आणि त्याला आता हेअरकट करायचा टाईम आला. तर मी बोललो चल जाऊ आता हेअरकट करायला. मला पण केस कापायचं केस पण वाढलेत भरपूर. जाऊ आता आपण खारघरला. पेट्रोल भरला आहे मस्तपैकी. चला फुल जर्नी आताची बघू काय किती ट्रॅफिक असेल काय ते सगळं भेटणार तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला. तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि खारघरला चाललो आपण केस कापायला. तुम्हाला माहिती असेल मी खारघरला जातो केस कापायला बाकी कुठे जात नाही. तशी मजा नाही आजच्या ब्लॉगमध्ये. पूर्ण ब्लॉग बघा. तो गाइस ये देखो फाइनली 1 घंटे के बाद हम लोग खारघर पहुंचे और स्टाइल स्विच सैलून में कोई तो एक आया है. देखते हैं उसके साथ वीडियो या फोटो वगैरह बनाने मिलता है नहीं. और अपना उमी बाय फुल येताना एवढी वाट लागली ना म्हणजे केसांची एवढी म्हणजे अख्खी माती बिती ना अख्खी डोळ्यामध्ये गेली. और ये है विजू भाई के कैमरामैन नए डेली ब्लॉगर वगैरह कुछ तो कंटेंट बना है देखेंगे. तो देखते हैं अपना टाइम कब आएगा. मन्नू भाई भी कब बिजी है बहुत बिजी है अभी क्योंकि मन्नू भाई के पास ही मैं बाल काटता हूँ और उसके पास ही बाल काटूंगा. और बट उनके पास क्लाइंट तो बहुत है तो थोड़ा वेट करना पड़ेगा. तो कोई ना वेट करेंगे. देखो पोपट भाई इसका निक नेम. गाइस फाइनली आ चुका हूँ भाई मन्नू भाई के इधर बाल काटने के लिए. दिवाली में बाल काटा था ना लास्ट टाइम तो आज आया हूँ भाई. फुल माती बीती लगी हुई है. और गाइस कोई तो है यहाँ पर. हाँ भाई ये देखो अमन भाई
अमन भाई के बाल काट रहे अदनान भाई। एक सीन पता चला है गाइस, आपको बताता हूँ। 1 hour later.